श्री स्वामी समर्थ. आज बनवणार आहोत आपण वाटाण्याच्या भरपूर शेंगा तर विकायला आलेल्यातच, तर म्हणून म्हणलं चला मटर पुलाव म्हणजे वाटाणा पुलाव बनवणार आहोत आपण. सोप्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर मस्त व्हाईट कलरचा दिसतो, पण खायला जबरदस्त अशी टेस्ट लागते. तर त्याच्यासाठी बघा, शेंगातले आपण मस्त असे हिरवेगार ताजे वाटाणे सोलून घेतलेत, एक वाटी. नंतर फुलगोबी घेतली, एक बटाटा कट करून घेतला, अद्रक लसूण कुटून घेतली आणि पुदिन्याचे पानं काही कट करून घेतलेत, भरपूर अशी कोथिंबीर घेतली, 2 कांदे उभे चिरून घेतलेत आणि 3 मिरच्या मध्ये कट लावून चिरून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या साईजच्या, आणि काही खडे मसाले घेतलेत. पण त्यातपूर्वी आपण इकडं एवढं सामान घेतलंय सगळं लागणारं, आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता खडे मसाल्यामध्ये बघा, आपण 5 काळ्या मिरे घेतलेत, एक चक्री फूल घेतलंय, एक मसाला विलायची घेतली, 2 आपण दालचिनीचे तुकडे, तेजपत्त्याचे पानं 3, नंतर 4 लवंग आणि 2 आपण हिरव्या विलायची घेतलेले आहेत. तर हे लागणार आहे बघा वाटाणा पुलाव बनवण्यासाठीचं साहित्य. बाकी याच्यामध्ये तुम्हाला गाजर हे वाढवायचं असेल तरी पण चालतं. तर ही कढई बघा ऑनलाईन मागविली, अजिबात चांगली लागली नाही. वरची जी सगळी कोटिंग आहे ती त्याची निघून गेलेली आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन काय मागवायचंच नाही, असं दुकानात जाऊन घेतलेलंच परवडतं. तर आता आपण काय केलं आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे. थंडीच एवढी पडली की तूप पूर्ण आळून बसतं, इतकी थंडी असल्यामुळं. आता हे गरम झालं की याच्यात जाणार आहेत खडे मसाले. आता खडे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे, तर कारण की खडे मसाले चांगले भाजले की त्याची चव वाढते पूर्णपणे. कच्चे ठेवायचे नाही, मस्त असे भाजून घ्यायचे तेलामध्ये आणि तुपामध्ये. तर खडे मसाले बघा मस्त तेला तुपामध्ये भाजून घेतली की जिरे टाकून घ्यायचे. आता तेल आणि तूप गरम झालेलं आहे, लगेच जिरे फुटून जातात आणि मस्त भाजून निघतात जिरे पण. नंतर गेल्या ह्याच्यामध्ये मिरच्या आपण ज्या कट करून घेतल्यात उभ्या साईजच्या, आणि मग टाकायचा कांदा. आता कांदा टाकून घेऊतं आणि ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. अद्रक लसूण आधी आपल्याला टाकून घ्यायची नाही, कारण की पूर्ण जर लाल झाली ना तेलामध्ये अद्रक लसूण, तर त्याचा पूर्ण जे शेंट आहे ते निघून जातो. त्याच्यामुळं कांदा थोडा परतला की मग अद्रक लसूण टाकायची. ही स्टेप लक्षात ठेवा. तसं जर केलं का खरंच आणखी त्याची चव वाढते. त्याच्यामुळं अद्रक लसूण कांदा परतल्यानंतरच टाकायची, आधी तेलात टाकू नका. तर आता टाकू बघा आपण अद्रक लसूण. आता अद्रक लसूण आपण घरीच कुटून घेतो आणि थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं या भातासाठी अद्रक लसूणचं. जेवढं तुम्ही प्रमाण थोडंसं जास्त घ्याल तेवढी त्याचा सुगंध असा दरवळतो. खरं जर म्हणलं की इकडं भात घरामध्ये शिजत असला ना हा पुलाव राईस, तर बाहेरपर्यंत ह्याचा शेंट जातो. एवढा जबरदस्त असा होतो हे पुलाव राईस, म्हणजे वाटाणा पुलाव असं म्हणायचं आहे मला. मटर पुलाव, वाटाणा पुलाव. तर आता ह्याच्यामध्ये जाणारच सगळ्या आपण ह्या भाज्या कट करून घेतलेल्या. भाज्या म्हणजे बटाटा, नंतर फुलावर घेतलेली म्हणजे फुलगोबी आणि वाटाणा टाकून घेतला, आणि आता पुदिना जो कट करून घेतला होता तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता ह्याला थोडंसं परतून घेऊतं. थोडंसं परतलं की नंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, चवीनुसार मीठ. आता चवीनुसार कोणत्या आपल्याला भाताला पण जे लागणार आहे ना त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलं की नंतर आता याच्यामध्ये आपण जे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत ते टाकून घ्यायचे. मी कोलम चांतारा तांदूळ घेतलेत, तुम्ही कोणते तांदूळ घेतले तरी पण चालतं. तर मस्त याला मिक्स करून घेऊतं. आणि हे भात बनवताना ना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण की गार पाणी टाकलं का मग ते तांदळाचा तुकडा पडणार शिजेपर्यंत, आणि कसं आहे आधीच भिजून घेतलेले असते, धुवून घेतलेले. त्याच्यामुळं गरम पाणी टाकायचं म्हणजे लवकर वाफळला जातो आणि तांदळाचा चुरा पण होत नाही. तर ह्याला मिक्स करून घेतलं तांदळाला छान, आणि याच्यावरती थोडंसं झाकून ठेवा आपण, आणि मग गरम केलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर हे बघा पाणी गरम करून घेतले ते टाकून घेऊतं, आणि याला छान मिक्स करून घेऊ. पण त्यापूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा, कारण की सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर बघा मस्त पाणी आटत आलेलं आहे, थोडंसं पाणी राहिलेलं आहे, कारण की आपला भात पण आणखी थोडासा कच्चा आहे ना तांदूळ. तेवढं पाणी आटेपर्यंत आपलं पूर्णपणे शिजून जातात, सगळे तांदूळ वाफळे जातात. तर याला असंच आता झाकून ठेवतो चांगला शिजेपर्यंत. तर बघा आणखी एकदा बघितलं मी, याच्यावरून कोथिंबीर टाकून घेतली, पण थोडंसं आणखी याच्यात पाणी आहे बुडाला, आणि आपण तांदूळ शिजलेत का ते पण बघूत.
थोडासा आहे बघा कच्चा, आणखी थोडंसं याला झाकून ठेवतं कारण की ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये, कोरडा भात छान होतो. आणि याला झाकून ठेवून पूर्ण माफळून घेऊत आता मस्त. तर बघा मस्त असा आपला हा मटर पुलाव तयार आहे, किंवा वाटाणा भात सोप्या भाषेत म्हणलं तर. आणि मस्त वाफळून पण निघलाय, बघू शकता. भरपूर असे वाटाणा टाकलेला आणि जबरदस्त चवीचा, झटपट होणारा. पाहुणे आले तर पांढरा भात तर आपण बनवतोच, पण आता सध्या वाटाण्याच्या शेंगा भरपूर असल्यामुळं नक्कीच अशा पद्धतीने बनवू शकता. डब्याला, शाळेला, कधीही बनवला तरी चालतो.